डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण महाराष्ट्रात डॉमिनोजच्या 4 शाखांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहे. आणि तुकाराम मुंढे यांच्या एफडीए कारवाईची सध्या देशभर चर्चा आहे. इंडिया टुडेने देखील तुकाराम मुंढे यांच्या महाराष्ट्रातील या कडक कारवाईचा उल्लेख केला आहे. नमस्कार, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात मराठी धक्का न्यूज. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्न सुरक्षा आणि अस्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. याच तपासणी दरम्यान डॉमिनोजच्या 4 शाखांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मुंबईतील 3 शाखा असून 4थी शाखा सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये असल्याची माहिती आहे. एफडीएच्या तपासणीनंतर स्वच्छता, अन्न साठवणूक आणि इतर अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित त्रुटी आढळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे संबंधित शाखाचे फूड बिझनेस लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. त्यातील मुंबईतील शाखा विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथे आहे. घाटकोपरच्या आर-सिटी मॉल मधील शाखेत तर कीटकांचा प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीतील नियमांचं पालन न होणं आणि स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आता संबंधित शाखांनी अन्न सुरक्षा नियमांचं पालन केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. म्हणजेच ब्रँड कितीही मोठा असला तरी अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते, हे या प्रकरणातून आपल्याला दिसून आलं आहे. धन्यवाद.